यानंतर बातमी पावसासंदर्भातली नागपूरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। पाऊस पडणं इथे सुरूच आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। शहरात पाणी साचलेलं आहे, नागरिकांचे यामुळे हाल होत आहेत। जागोजागी खरं तर नाले सफाईची कामं झालेली नाहीयेत आणि पाणी तुंबण्याच्या घटना सुद्धा घडतायत। तसंच नागरिकांचे यामुळे हाल होत आहेत। नागपूरमध्ये 171.2 मिलीमीटर पावसाची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे। हितेश मेश्राम आमचे प्रतिनिधी यावेळी आमच्यासोबत नागपूरहून थेट जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडे जाऊया। हितेश, सध्या काय परिस्थिती आहे तिथे आणि तुम्ही सध्या कुठे आहात? नक्कीच मी सध्या जे आहे ते धरमपेठ परिसरात आहे आणि तिसरा दिवस जे आहे सलग नागपूरमध्ये पाऊस येताना आपण पाहतो आहोत आणि 24 तास हा पाऊस आहे। ज्या पद्धतीने शहरामध्ये जे पाणी साचायला जी सुरुवात झालेली आहे ती कालपासून झालेली आहे आणि अनेक शहराच्या अनेक सखोल ठिकाणी जे आहे पाणी साचताना आपण पाहतो आहोत। त्याचप्रमाणे नागपूरमधलं विमानतळ असेल त्या ठिकाणी देखील पाणी साचल्याचं जे आहे ते आपण बघितलेलं आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण रस्त्यांवर जे आहे पाणीच पाणी आता सध्या नागपूरच्या पाहायला मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने जिल्हा व्यवस्थापन जे अधिकाऱ्यांकडनं जे आहे शाळा असतील महाविद्यालय असतील त्यांना जी आहे आज सुट्टी जाहीर केलेली आहे। त्याचप्रमाणे वातावरण विभागाकडनं जे आहे हवामान खात्याकडनं जे आहे रेड अलर्ट जे आहे ते नागपूरकरता त्यांनी जारी केलेला आहे आणि हा रेड अलर्ट कधीपर्यंत राहतो हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे। स्नेहा, नक्कीच हितेश जी आणखी एक महत्त्वाचं खरं तर विदर्भात जो गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे आणि हळूहळू जोर सुद्धा वाढतोय। गोसीखुर्द सुद्धा धरणाचे सुद्धा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे सुद्धा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती आणि तसंच झालेलं आहे। काय माहिती? नक्कीच ज्या पद्धतीने 3 दिवसापासून लगातार पाऊस जो आहे तो चालू असल्यामुळे हा पाण्याचा जो साठा आहे तो जास्त प्रमाणात जमा होताना आपण पाहतो आहोत आणि त्यामुळेच जे आहे धरणांचे जे दरवाजे आहेत ते देखील ओव्हरफ्लो झाल्यामुळे ते देखील उघडताना आपण पाहतो आहोत। मात्र पाणी अजून किती दिवस राहील आणि आताच जे हवामान खात्याकडनं जो आपल्याला रेड अलर्ट आलेला आहे त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर जी काही परिस्थिती सध्या नागपूरमध्ये आहे ती तेवढी चिंताजनक नाहीये। मात्र असाच पाऊस जर वारंवार येत असेल कुठल्याही पद्धतीने या पद्धतीने आपण आता सध्याची परिस्थिती नागपूरमध्ये पाहत आहोत त्यामुळे सध्या तरी कुठलाही चिंता करण्याची जी आहे ती बाब सध्या इथे दर्शवली जात नाही। मात्र रेड अलर्ट जे आहे खात्याकडनं हवामान खात्याकडनं करण्यात आलेलं आहे। धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल हितेशजी।